सर्वांना माझा नमस्कार. तुम्हाला घरातल्या जुन्या काचेच्या बाटल्यांपासून काही सुंदर कलाकृती तयार करायची आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. यासाठी मी एक सुंदर काचेची बाटली घेतली आहे, स्वच्छ धुवून तिला व्हाईट ॲक्रेलिक कलर देत आहे बेस म्हणून. त्यानंतर आपल्या आवडीची आपण कलाकृती यावर आखारू शकतो. मी सध्या सिंहाचं गुगलवर सहज अवेलेबल होईल असं चित्र काढलेलं आहे. यावर मी पेन्सिलने मार्किंग करून त्याला फायनल ब्लू बॉल पेनच्या मदतीने आउटलाईन करून घेतलेली आहे. आउटलाईन झाल्यानंतर हे जे काढलेलं चित्र आहे ते असं काही दिसेल. तुम्हाला एवढं फक्त काळजी घ्यायची आहे की बॉटलची साईज आणि चित्र हे थोडं प्रॉपर मेजरेबल असलं पाहिजे. असं नको की बॉटल मोठी आणि चित्र लहान किंवा चित्र मोठं आणि बॉटल छोटी. तर ते झाल्यानंतर आपल्याला यावर आउटलाईन करून घ्यायची आहे. यासाठी मी फेविक्रिलचं ब्लॅक आउटलाइनर असं हे आउटलाइनर सहज स्टेशनरीमध्ये अवेलेबल होतं, याचा वापर करत आहे. याच्या सहाय्याने आपण काढलेल्या चित्रावर आपण ब्लॅक कलरने आउटलाईन करून घेऊ. ही आउटलाईन केल्यानंतर आपण काढलेलं चित्र फार सुंदर दिसेल आणि रंग भरायलाही आपल्याला खूप मदत होईल. हे पूर्ण झाल्यानंतर असं दिसेल. त्यानंतर आपल्याला याच्यावर रंग भरण्यासाठी फेविक्रिलचे ॲक्रिलिक कलर्स सगळ्या स्टेशनरीज मध्ये अवेलेबल असतात, ते वापरायचे आहे. मी बेस कलर्स निवडले आहेत, ऑरेंज, रेड, येल्लो आणि टिळे ब्ल्यू. तुम्ही तुमच्या आवडीचे रंग भरू शकता. मी मध्ये लाईट आणि एंड्सला मी त्याच्या डार्क रंग वापरणार आहे, म्हणून मी मध्ये ऑरेंज आणि शेवटी रेड देत आहे. हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 मध्ये ह्याला पुन्हा कसं डेकोरेट करायचं आणि ह्याला सील कसं करायचं आहे ते मी दाखवणार आहे. पार्ट 2 नक्कीच बघा. धन्यवाद. बाय.